मंडळी, आजची परिस्थिती पाहिली तर चप्पल एसी दुकानात दिसते आणि दररोजच्या आहारात लागणारा कांदा मात्र फुटपाथवर दिसतोय। एवढी दयनीय अवस्था होण्यामागचं कारण काय असेल हो? आज माझ्या बळीराजाच्या कांद्याला बाजारभाव नाही, त्यामुळे त्याचे सततचे पाणावलेले डोळे आणि मनात धरून बसलेली दरवाढीची आशा सर्व काही सांगून जाते। परंतु हे अश्रू कांद्यामुळे आहेत की नक्की सरकारमुळे? पाहूयात आजच्या या खास व्हिडिओमध्ये। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या कांदा विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते। चला तर मग आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात। मंडळी, मागील काही वर्षांच्या कांद्याच्या दराचा जर आपण आढावा घेतला तर कांद्याला खरा बाजारभाव मिळण्याचा काळ म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिना। 2022 मध्ये कांद्याला सप्टेंबर ते मार्च महिन्यामध्ये कमी दर राहिला होता। 2023 चा विचार केला तर 2023 मध्ये संपूर्ण वर्षभरच कमी दर मिळाला होता। 2024 मध्ये कमी अधिक अशा दोन्ही दरामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। परंतु 2025 मध्ये अधिक दयनीय अवस्था असल्याचं पाहायला मिळतं। अगदी तुच्छ आणि खालच्या पातळीचा दर आज कांद्याला मिळतोय। सध्या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये 800 ते 1000 प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळत आहे। भाव वाढेल अशी आशा लावून बसलेला शेतकरी चाळीत कांदा साठवून ठेवतो, मात्र दर न मिळाल्याने आणि जास्त दिवस चाळीत ठेवल्याने झालेली सड यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने भरडला जाऊन आर्थिक संकटात दुहेरी अडकून बसलाय। सरकार जेवढा दर देत आहे त्यातून सध्या शेतकऱ्याचा खर्च देखील निघत नाहीये। दर कमी असताना नाफेड कांदा खरेदी करतं। किरकोळ बाजारातील हाच दर वाढायला लागला की हाच कांदा बाजारात ओतून स्वतःचा फायदा करून घेतं। अधिकची आयात दाखवून पुन्हा दर पाडण्यास नाफेड हातभार लावतं। शिवाय नाफेडच्या कांदा खरेदीत अनेक गैरप्रकारही झाले आहेत। कांदा अनुदानाची अंमलबजावणी देखील होत नाही, त्यामुळे नाफेड कांदा खरेदी आणि अनुदानाचा कांदा उत्पादकांना काही देखील फायदा होत नाही। यावेळी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिगोळे साहेब सिन्नर कांदा बाजार समितीमध्ये कांदा दर का ढासळतोय, याला नाफेड कसे कारणीभूत आहे, तसेच सरकारच्या हस्तक्षेपामुळे काय परिणाम होतात यावर बोलले आहेत। पाहूयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून। महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मुख्य आवारामध्ये शेतकरी बांधवांशी व्यापारी बांधवांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे। आमची टीम आमच्या सोबत आली आहे। आमचं म्हणणं एक आहे की जर आज महाराष्ट्रामध्ये मुबलक प्रमाणात कांदा आहे, आज महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव अगदी 1000 ते 800 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 8 रुपये 10 रुपये प्रति किलोला इतके निश्चयकी दर मिळत असताना केंद्र सरकारने त्यांचा बफर स्टॉक मधील कांदा हा राज्यातील आणि देशातील विविध शहरांमध्ये स्वस्त दरात पाठवण्यास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचा चाळीमध्ये साठवलेला जो कांदा आहे, ज्या कांद्याला आज 30 रुपये 35 रुपये किलोला म्हणजे क्विंटलला 3000 3500 रुपये भाव मिळायला पाहिजे होता, तो कांदा आपला कवडी मोल माती मोल निश्चयकी दराने विकला जातोय 8 रुपये 10 रुपये किलोने। त्याला सर्वस्वी केंद्रातलं सरकार जबाबदार आहे, पण त्याला जबाबदार महाराष्ट्रातलं सरकार आहे, कारण एकाच पक्षाचं देशात आणि राज्यात सरकार आहे। 288 आमदारांपैकी कमीत कमी 225 आमदार आता सत्तेत आहे, पण कुठलाही आमदार खासदार मंत्री कांद्याच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांना बाजारभाव मिळावा म्हणून पोटतिडकीने आणि आत्मीयतेने लढत नाही, लढा देत नाही। आपल्याच शेतकऱ्यांना याच्यातून मार्ग काढावा लागेल आणि आपल्या कांद्याला दरवर्षी जर चांगला बाजारभाव मिळवायचा असेल तर देशांतर्गत आपला कांदा तर चांगल्या दरात गेलाच पाहिजे, त्याचा प्रवास झाला पाहिजे त्या कांद्याचा। पण परदेशात कांदा जास्तीत जास्त निर्यात झाला पाहिजे हे मोठं कारण, आणि सर्वात मोठं कारण कांद्याचे बाजारभाव पडण्याचं नाफेड आणि NCCFचा जो बफर स्टॉकचा कांदा आहे जो बाजारात आणून आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडतात, याला जर कायमचा याचा बिमोड करायचा असेल, याचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सरकारकडून नाफेड आणि NCCFची कांदा खरेदी 100% बंद करायला लावू आणि त्याचाच आपण पाठिंबा मिळवण्यासाठी आणि तोच निर्णय घेण्यासाठी त्याचा श्री गणेशा म्हणजे नाफेड NCCFचा कांद्याची खरेदी कायमस्वरूपी बंद करण्याचा जी मोहीम आपण सुरू केली, तो लढा आपण सुरू करतोय कांदा संघटनेच्या माध्यमातून, त्याचा श्री गणेशा या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने आपण करतोय। यासाठी आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याची साथ लागणार आहे, व्यापारी बांधवांची साथ लागणार आहे। तुम्ही बोगस खरेदीला मदत करू नका। आमच्यापैकी कोणी शेतकरी असतील या बोगस खरेदीला मदत करीत असेल त्यांना ही बोगस खरेदी आम्ही याच्यासाठी कुठले कागदपत्र देऊ नका, ही खरेदी करू नका, यासाठी लढा लढू। आपल्या सर्वांची जर मोठ्या प्रमाणात साथ भेटली तर ही बोगस खरेदी बंद होईल आणि आपल्या शेतकऱ्यांच्याच मुख्य ज्या शेतकऱ्यांनी खरंच काबाड कष्टाने कांदा पिकवलाय त्याच शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव भेटेल। उगीच कोणीतरी बोगस खरेदी करून जर आपले करोड रुपये जर लाटणार असेल तर आपल्याला कधी शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून मुक्त होता येणार नाही आणि कुठल्याही सरकार देशात किंवा राज्यात असेल आपल्या कांद्याला भाव वाढू देणार नाही।
आणि सातत्याने आपल्या कांद्याला जर बाजारभाव मिळवायचे असेल तर आपल्या शेतकऱ्यांचाच कांदा हा बाजारामध्ये मग महाराष्ट्रात असेल, देशात असेल, विदेशात असेल तो पोचला पाहिजे. आज इथं बाजार समितीत या माध्यमातून आपण ठराव करतोय. ह्या वर्षीची जी खरेदी झाली त्याच्यातही शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्याला आपल्याला निश्चयंकी दराने कांदा विकावा लागतोय. ही भूमिका आपल्याला यापुढील काळामध्ये ठामपणाने मांडावी लागणार आहे आणि हा पाठिंबा तुम्ही द्याल. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेची कांदा उत्पादकांसाठी सरकारकडे फक्त एकच मागणी आहे, ती म्हणजे माझ्या बळीराजाच्या कांद्याला योग्य बाजारभाव द्यावा आणि सरकारकडून नाफेडची कांदा खरेदी पूर्णपणे बंद करावी. यामुळे होत असलेला शेकडो कोटींचा भ्रष्टाचार थांबण्यासाठी हा कांदा लढा सुरू होतोय. तर कांदा उत्पादक बंधूंनो, नाफेड कांदा खरेदी बंदसाठी आणि सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणाचा आणि थेट बाजारात हस्तक्षेपाचा शेतकऱ्यांना कांदा दरासाठी मोठा फटका बसतोय. तर यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसेच हा लढा फक्त कांद्यासाठीच नाही तर शेतकऱ्यांच्या केलेल्या कवडीमोल भावामागे शेकडो कोटींचा केलेला भ्रष्टाचारावर आळा बसवण्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या बाकी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.